लढ्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले, पण जे लोक शहीद झाले, त्यांनी आत्महत्या केल्या, जे हृदयविकाराच्या आट्याकाने त्या प्रवासात गेले, काही लोकांनी सुसाईड करून या बलिदानात, या आरक्षणाच्या लढ्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे। आणि त्या आज आरक्षण आपल्याला आज सरकारने जे जाहीर केलं त्याबद्दल सरकारचे आभार आहे, पण त्याच्या आधी ज्या लोकांनी याच्यात शहीद झाले त्या लोकांसाठी आपण सगळ्या समाज बांधवांनी श्रद्धांजलीसाठी 2 मिनिटं उभा राहावं। या श्रद्धांजलीसाठी आपल्या जिल्ह्याचे खासदार भुमरे साहेब स्वतः उभा आहे, त्यांचे सुद्धा मी स्वागत करतो व सर्वांनी समाधी श्रद्धांजलीसाठी 2 मिनिटं उभा राहा। ओम शांती शांती छत्रपती शिवाजी महाराज की जय। एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा। विशेष म्हणजे आंतरवाली सराटीमध्ये जे आपलं उपोषण चालू होतं त्यावेळेस भुमरे साहेब मामा म्हणून जरांगे साहेबांच्या पाठीमागे उभा राहिले, त्याच्याबद्दल भुमरे साहेबांचे आपण सर्व मिळून धन्यवाद मानू। एक मराठा, 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 एक मराठा। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। एक मराठा, प्रथम आपण जरांगे दादा पाटील यांचं समाजाच्या वतीनं आपण सगळ्याच्या वतीनं त्यांचं प्रथम आपण अभिनंदन करू। मला वाटतं आतापर्यंत इतिहासात जरांगे दादा पाटला इतकं कणखर भूमिका घेणारा नेता जर कोणी मी पाहिला असेल तर तो जरांगे दादा पाटील पाहिले। आणि जरांगे दादाचा माझा संबंध हा जवळजवळ 15-20 वर्षापासून आमच्या दोघांचा संबंध आहे। माम भाषे म्हणून आम्हाला ओळखलं जातं आणि जरांगे दादाला भेटण्यासाठी बापू गेलते, विलास बापू आणि आमचे शिवराज भुमरे सुद्धा तिथंच होते 2-3 दिवस। आणि सांगायचं म्हणजे जरांगे पाटील तिथून ह्या भूमिकेतून हटले नाही, याच्या आधी अनेक नेते होऊन गेले, पण तुम्हाला माहिती आहे ते मागं पुढे व्हायचे, पण जरांगे दादा एक कणखर नेता आपल्याला भेटला। जरांगे दादाचा आणि माझा काय आम्ही शेजारीचे कुठं आणि काही जरी असं तर जरांगे दादाचा मला 2 दिवस नाही होते फोन यायला, किती फक्त आता ह्या 4 दिवसात फोन किती मी लावला होता फोन सरपंचाला, कोणाला 2दा-3दा, नाही तर मला 2 दिवस लय होते। 2 दिवस जरांगे दादा त्यांचा फोन मला येतो, माझा फोन त्यांना असतो। म्हणून मला सांगायचं की सगळ्या जे आपली भूमिका होती, जे हैदराबाद गॅजेटमध्ये जे नाव म्हणजे ज्या नोंदी आहे या नोंदीनुसार आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे। आणि मला वाटतं युती सरकारने हा एक चांगला निर्णय घेतला आणि जे शहीद झालेले आता श्रद्धांजली आपण वाहिली, पण त्यांच्या
म्हणजे जे कुटुंबातले कोणी असन त्यांना नोकऱ्या द्यायचं सुद्धा ठरलेलं आहे आणि केंद्र सुद्धा मागे घ्यायचं ठरलं. मला वाटतं माझ्या आयुष्यातला आणि मला वाटतं इतिहासातला हा पहिला मोर्चा असं ग्रामीण भागात जाऊन मुंबईला धडकणार. मुंबई बंद करणारा हा पहिला मोर्चा आहे. ठीक आहे, उशीर झाला पण आपल्या सगळ्या तरुणांना न्याय मिळाला आणि म्हणून मला सांगायचं महायुती सरकारने चांगला निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असन आणि समितीचे प्रमुख आपले विखे पाटील असतील आणि समितीचे शिंदे साहेब असतील, म्हणजे सगळ्यांनी हा निर्णय घेतला. अनेक वर्षानंतर आपल्याला हा न्याय मिळाला त्याबद्दल सरकारचे आणि जरांगे दादाचे आणि सर्वच मराठा समाजाचे पदाधिकाऱ्यांचे मी सगळ्याचे मनपूर्वक खासदार म्हणून आभार. धन्यवाद सर. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, एक मराठा. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.